नमस्कार, TV9 मराठीच्या मेट्रो नाईटमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि जवळपास 1 तासापेक्षा अधिक वेळापासून मुंबई महापालिकेजवळ पोलिसांनी मराठा आंदोलकांना रोखून धरलाय। मंत्रालयाला घेराव घालण्याचा आंदोलकांनी इशारा दिला। मनोज जरांगे यांच्या समर्थनासह आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांकडून केली जाते। मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेले आहेत। निवृत्ती, 1 तास होऊन गेलेला आहे, आंदोलकांचा ठिय्या या ठिकाणी अजूनही पाहायला मिळतोय। नक्कीच सागर, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ या ठिकाणी जो आहे तो आंदोलकांचा ठिय्या या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाची भेट घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका जी आहे ती या आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या या कार्यालयाजवळ मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे। हे सर्व आंदोलक जे आहेत ते पुण्यावरून मुंबईच्या दिशेने आले होते आणि जे जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती त्याचं स्मरण त्यांना देण्यासाठी आम्ही जो आहे तो या ठिकाणी आलोय अशी भूमिका जी आहे ते यांनी घेतलेली आहे। कारण येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता लागली तर आपण आपल्याला जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता होणार नाही। आणि मनोज जरांगे पाटील यांचं ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे ते आंदोलन देखील त्या ठिकाणी आंदोलनात देखील पाठिंबा आमचा आहे। या पार्श्वभूमीवरती या सर्व आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेसमोर आपण या ठिकाणी पाहतोय की ठिय्या जो आहे तो ठिय्या या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि आम्ही मुख्यमंत्री जोपर्यंत भेट देत नाहीत तोपर्यंत असाच आमचे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू राहील अशी आक्रमक पवित्रा जो आहे तो या आंदोलकांनी घेतलेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी वाशीमध्ये जाऊन जी आहे ती मोठी घोषणा केली होती आणि त्या ठिकाणी गुलाल देखील जो आहे तो मराठा समाजाकडून उधळण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। आणि त्यामुळे जे आहे ते मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंदोलनाला जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत त्याचं स्मरण करून देण्यासाठी जे आहे ते सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेट देत नाहीत तोपर्यंत आम्ही या महानगरपालिकेजवळ ठिय्या मांडून बसू अशी भूमिका जी आहे ते त्यांनी घेतलेली आहे। सागर, नक्कीच निवृत्ती, या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।